गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। पाप आणि पुण्य। आपल्या धर्मशास्त्रात पाप व पुण्याच्या ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या पूर्णपणे योग्य आहेत। पाप पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात। पापाची व पुण्याची आपापसात वजावट होऊन उरलेले पापपुण्य भोगावे लागते अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते। पापपुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही। प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात, एक सात्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती। मनुष्याचे मन मुळातच आळशी असते, त्यात ते पुन्हा पुन्हा विकारांकडे धाव घेते। पापकर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पापकर्माकडेच वळतात। सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते। फक्त मनुष्य जन्मातच पापपुण्याची कल्पना येऊ शकते। पापाची फेड सर्व जन्मांमध्ये व योनींमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे पशुपक्ष्यांनाही पापपुण्य फेडावे लागते। फक्त पाप किंवा पुण्य कोणते हे त्यांना कळत नाही। म्हणूनच मनुष्य जन्म मिळाल्यावर नीती नियमानुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे। इतर जन्मात अगर योनीत पापकर्म घडले असल्यास ते भोगून संपवून पुण्यकर्माचा साठा करावा। देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत। देवाचा न्याय कधीच चुकत नाही। जो पुण्यकर्म करील त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल। पापकर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दुःख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही। देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले तरी जन्म मिळताना पापपुण्याचा पात्रतेचा विचार झालेला असतो। तेव्हा देवाच्या कार्यात आपण हस्तक्षेप करू नये, विनाकारण देवाला दोष देऊ नये। कोणत्याही कुळात का होईना मनुष्य जन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानावयास हवेत। काही लोकांची कल्पना असते की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरता झालेला आहे, म्हणूनच ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता चाकोरीबद्ध जीवन जगत असतात। परंतु थोडे जरी प्रयत्न केले तरी ही पापे फेडताना त्यांना आमच्यासारख्या सत्पुरुषांचे दर्शन घडू शकते। पापक्षालनासाठी व मानसिक समाधानासाठी मनुष्य तीर्थयात्रा करतो, परंतु केलेल्या अपराधातून त्याची सुटका होऊ शकत नाही। सिद्ध पुरुषांनी जर मनात आणले किंवा त्यांची जर कृपा झाली तर यातून सुटका होऊ शकते, त्यांचा तसा अधिकार असतो। मानवाकडून चुका होतात तर काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात। काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते, परंतु योग्य परिमार्जन होत नाही, म्हणून एक प्रकारची बोच असते। अशा वेळेस धर्मग्रंथ वाचन केल्याने फायदा होतो। कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्वांवर आधारित आहेत। धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश लोकांना नीती नियमाप्रमाणे वागण्यास शिकवणे, जर चुका झाल्या असतील तर पापक्षालनाचा मार्ग दाखवणे हाच असतो। आपल्याकडून जराशीही चूक झाली तर श्री गुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा। या गोष्टी नेहमी कृतीत ठेवा, आत्मसात करा। सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत। ज्याप्रमाणे तुमचे पुण्याचे प्रमाण वाढेल त्याप्रमाणे पुन्हा जन्म घेणे, चांगल्या कुळात जन्म घेऊन उद्धार करणे आणि अनेक जन्म पुण्य उपभोगीत राहणे म्हणजेच त्यासाठी पुन्हा जन्म घेणे हे आलेच। त्यासाठी भगवंताला असे सुचवायचे आहे की या ठिकाणी पुण्य फारच वाढवू नये आणि पापही शिल्लक ठेवू नये। यासाठी निष्काम कर्म करीत राहणे हाच मध्यम दुवा ठरतो। दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।